नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या छोट्या भाऊ बहिणींनो, आपलं या लेक्चरमध्ये स्वागत आहे. शुभेच्छुक स्वतः व्यंकटेश स्वामी सर. बाळांनो लक्षात घ्या, आता आजचं लेक्चर जे चालू करणार आहे ना बाळांनो, आपण ते क्वांटिफाईड स्टेटमेंट पासून चालू करणार आहे. क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणतात कशाला सर? क्वांटिफाईड स्टेटमेंट शिकवण्याच्या आधी आम्हाला क्वांटिफायर्स बद्दल जरा थोडंसं परत एकदा नॉलेज द्या ना. एक्झॅक्टली दोन टाइपचे क्वांटिफायर आपण पाहिले. पहिला होता युनिव्हर्सल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर सर, युनिव्हर्सल क्वांटिफायर काय असतात? ए असतो ए आपला, त्याला उलटा करायचा, हा झाला युनिव्हर्सल क्वांटिफायर. दुसरा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. सर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर हा कसला क्वांटिफायर? ई असतो ई, त्याला उलटा करायचा. ओके, ई क्या मेरा, ये है ई, इसको करेंगे उल्टा, यो, ये हो गया ई. ठीक है, तर आता हे जे आहेत हे दोन क्वांटिफायर आपण पाहिले होते बाळांनो. पहिला जो क्वांटिफायर होता तो होता उल्टा ए. ठीक आहे, हा होता युनिव्हर्सल क्वांटिफायर. सर युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय असतात आम्हाला सांगा ना. युनिव्हर्सल नालायकांनो ऐका, क्वांटिफायर काय असतात? ज्या वेळेस बाळांनो जर समजा कंडिशन दिली असेल एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि काही ओपन सेंटेन्स दिला असेल आणि ते प्रत्येक नॅचरल नंबर पुट केल्यावर ते ओपन सेंटेन्स सॅटिस्फाय होत असेल, म्हणजे काय सर? म्हणजे काय काय बोलताय तुम्ही? फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एखादी काहीतरी इक्वेशन बनवून दिलं, त्याच्यामध्ये मी कोणती पण संख्या टाकली तरी सुद्धा ते सॅटिस्फाय होतंय, याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर. याला म्हणतात युनिव्हर्सल क्वांटिफायर. म्हणजेच बुरा ना मानो बात का, ये यूनिवर्सल क्वांटिफायर है और दूसरा कुछ नहीं. ठीक है, आता दुसरी गोष्ट जी होती ती होती एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. गले में खिचखिच, विक्स की गोली लो, खिचखिच दूर करो, ब्रांड प्रमोशन. ठीक है ना. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणजे काय असतं माहिती का? आम्ही एखाद्या गोष्टीपासूनच खुश आहे, आम्हाला एक भेटलं तरी चालेल, चार भेटलं तरी चालेल, सगळं भेटलं तर नाही चालणार, आम्हाला सगळं नको, आम्हाला एक तरी पाहिजे, एक तरी पाहिजे आम्हाला. ए एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. सब चाहिए मुझे, सब चाहिए, सब चाहिए मुझे, सब चाहिए. यूनिवर्सल क्वांटिफायर. एक चलेगा, एक है तो भी चलेगा, एक सेटिस्फाई कर रहा है तो भी चलेगा. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर मधला फरक आता तुमच्या समोर क्लिअर झाला असेल, आय होप. ठीक आहे ना, आय होप काय नालायकांनो झालाच पाहिजे. ठीक आहे, आता क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय? एक ओपन सेंटेन्स बाळांनो. ओपन सेंटेन्स जे क्वांटिफायर बरोबर असतं. ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर. बिर्याणी विथ, क्या बोलते उसको, बिर्याणी विथ अनियन. ठीक आहे ना सर, फालतू एक्झाम्पल आहे. येस एक्झॅक्टली, आय नो दॅट. मला त्याचं नाव नाही आठवलं, त्याला काहीतरी म्हणतात, जाऊ दे, सोडा, कमेंट करा. ठीक आहे ना. सो ओपन सेंटेन्स विथ क्वांटिफायर बिकम्स क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओ बल्ले 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 बल्ले. ठीक आहे, आता लक्षात घ्या. पुढे आता ओ हो सर, डायरेक्टली सर, डायरेक्टली आता एक्सरसाइज. दिस इज नॉट फेअर सर. येस बाळांनो, आपल्याला तुमच्या पाठ्यपुस्तकातला, पाठ्यपुस्तक ऐकायला कसं वाटतं? पाठ्यपुस्तक, पाठ्यपुस्तकातला तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. एक्सरसाइज 1. आता त्याच्यामधला क्वांटिफाईड स्टेटमेंट मधला एक्झॅक्टली पुढचा. यूज क्वांटिफायर्स. ओके सर, क्वांटिफायर्स म्हणजे दोन टाइपचे क्वांटिफायर बाळांनो. एक तर युनिव्हर्सल वाला म्हणजे ऑल व्हॅल्यूज, आणि दुसरा एक्झिस्टेन्शियल, ऍटलीस्ट वन व्हॅल्यू. ठीक आहे ना. To convert each of the following open sentences defined on n. n क्या है सर? n म्हणजे नॅचरल नंबर बाळांनो, टेन्शन घेऊ नका. इनटू अ ट्रू स्टेटमेंट. ओहो ओहो, ये ट्रू स्टेटमेंट है क्या? प्रूव करो क्वांटिफायर लगा के, नैचुरल नंबर पुट करके, देखो इसको सॉल्व करके बताओ हमको, ऐसा बोल रहा है आपका क्वेश्चन. सर आम्हाला काहीच कळत नाहीये. पण एक क्वेश्चन तुम्ही आता माझ्या बरोबर पाहिलात नाही. तो पहिल्यांदा तुम्ही खुर्चीतून उठाल,
माझ्या या व्हिडिओला लाईक तर कराल, ठीक आहे ना, कमेंट कराल, ओ नाद करती काय, राडा राडा, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की काय सर भारी शिकवलं. सर तुम्ही हे खरं बोलतात का? लगेच आता बघूया आपण, चला लगेच. ठीक आहे सर, हे काय आहे? हे आहे बाळांनो युनिव्हर्सल क्वांटिफायर. सर हे काय आहे बाळांनो? आता लक्ष द्या, मी तुम्हाला एक क्लिअर करतो. कसं असतं की एक्स आणि असा ॲरो असेल आणि 2 लिहिलं असेल ना, तर याचा अर्थ असतो एक्स स्क्वेअर. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक्स स्क्वेअरच असेल, पीडीएफ मध्ये इथे पीपीटी मध्ये तुम्हाला मी तसं दिलेलं आहे. ठीक आहे ना? ओके सर. टेक्निकल ग्लिच सर? नो. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10 इज इक्वल टू 0. ओहो ओहो सर, आता आम्हाला ओहो करूत बसू नका, आम्हाला सांगा याचं काय करायचं. बाळांनो आता याच्यामध्ये ना जर मी पुट करत बसलो ना, आता हे बघा लेफ्ट साइड काय LHS इज इक्वल टू RHS आहे का आपल्याला चेक करायचंय बेसिकली. आणि सगळे नंबर जर आपण टाकले आणि सगळ्या नंबरला जर हे इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल ना, तर आपण काय म्हणणार, हे ट्रू स्टेटमेंट आहे. बिकॉज हे इथे त्यांनी जो क्वांटिफायर लावलाय तो लावलेला आहे ऑल नंबर वाला. सर काय बोलताय तुम्ही? ऐका, लक्ष द्या. हा क्वांटिफायर दिसतोय का तुम्हाला? हा क्वांटिफायर बघा, हा क्वांटिफायर, हा आहे क्वांटिफायर. तुम्हाला अजून झूम करून दाखवतो, ठीक आहे ना. हा जो क्वांटिफायर काय बोलतो माहिती का बाळांनो? हा क्वांटिफायर म्हणतो की हे स्टेटमेंट LHS इज इक्वल टू RHS होणार त्याच्यामध्ये नॅचरल नंबर टाकले तर. कोणते पण नॅचरल नंबर, किती पण नॅचरल नंबर, हा बोलतो. आणि हे आपल्याला बघायचंय की स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. झेपतंय का? कळतंय? सर मग आपण एक काम करायचं का, प्रत्येक याच्यामध्ये एक एक पुट करा. म्हणजे सपोज एक्स इज इक्वल टू 1 पुट करा, हे सॉल्व करा. एक्स इज इक्वल टू 2 पुट करा, हे सॉल्व करा. एक्स इज इक्वल टू 3 पुट करा, हे सॉल्व करा. नालायक आहात तुम्ही. कारण असं जर करत बसलं तर ऍटलिस्ट एक तरी सॅटिस्फाय करतोय का हे चेक करण्यासाठी तो नंबर येईपर्यंत मला तपस्या करावी लागेल. मी करू शकतो का? असं करू शकता, बट मला मग त्याच्यासाठी खूप पेशन्स लागतील, खूप मी ट्राय करत बसणार. ट्रायल एरर, ट्रायल एरर. सर मग दुसरी कोणती मेथड आहे का की ज्याने लगेचच आन्सर येऊ शकतं? आहे ना, आहे बाळांनो. कारण हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. लल्ला लल्ला क्वाड्रॅटिक इक्वेशन बाळांनो. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? सर क्वाड्रॅटिक इक्वेशन आम्हाला सॉल्व्ह करायला खूप मजा येते, आम्हाला सॉल्व्ह करता येतं, आम्हाला सॉल्व्ह करायची इच्छा होते क्वाड्रॅटिक इक्वेशन बघितलं की. बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हे सॉल्व्ह पण आपण करू शकतो. सर कसं सॉल्व्ह करणार? सर सांगा ना आम्हाला. सर सिक्रेट नका ठेवू, सांगा आम्हाला कसं सॉल्व्ह करणार हे. बाळांनो लक्ष द्या, आता आपण हे कसं क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणार. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10. मला सांगा अशी कोणते दोन नंबर्स आहेत की ज्यांची सम केली तर ती 3 येते आणि मल्टिप्लिकेशन केलं तर -10 येतं. -10 सम केली तर 3, सम केल्यावर 3, मल्टिप्लिकेशन केल्यावर -10. म्हणजे एक संख्या पॉझिटिव्ह, एक संख्या निगेटिव्ह असेल तर मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येऊ शकतं. कारण सर आम्ही तुमची इंस्टाग्राम वरची ती रील बघितली होती की मल्टिप्लिकेशनचे रूल्स कसे असतात. म्हणजे एक प्लस आणि एक मायनस. प्लसला आपण मित्र म्हणणार, मायनसला म्हणणार शत्रू. मित्राचा शत्रू शत्रू म्हणजे मायनस. म्हणजे एक प्लस पाहिजे आणि एक मायनस पाहिजे. पण प्लस कोणती पाहिजे संख्या? छोटीवाली का मोठीवाली? छोटीवाली का मोठीवाली? छोटीवाली का मोठीवाली? दोघातील फरक मोठ्याचे चिन्ह. बेरीजचा रूल आहे, प्लस आहे. 5 आणि 2. आता 5 ला प्लस ठेवू का निगेटिव्ह ठेवू? निगेटिव्ह ठेवलं तर प्रॉब्लेम काय? मोठ्याचे चिन्ह. मोठ्याचे चिन्ह, मोठ्या संख्येचे चिन्ह तर प्लस आहे. मग ती संख्या मी 5 ठेवतो जी पॉझिटिव्ह राहणार आणि निगेटिव्ह ठेवतो 2. ठीक आहे, ओके, डन, क्लिअर. मला सर का आलेलं आहे आता. आता मी हे इक्वेशन सॉल्व्ह करणार. एक्स स्क्वेअर प्लस
5x minus 3 सॉरी minus 2x minus 10 is equal to 0. हे मी बरोबर लिहिलेलं आहे का? हे मी बरोबर लिहिलेलं आहे का? सर बरोबर लिहिलंय तुम्ही, कारण मोठ्याची चिन्ह प्लस पाहिजे म्हणून आपण मोठी संख्या, ते दोन नंबर कुठले सापडले आपल्याला 5 आणि -2, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन -10 येतं, दोघांची सम 3 येते. सो आपण हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बाळांनो 11th लेक्चर्स 11th मध्ये शिकलाय तुम्ही, 10th मध्ये शिकलाय, स्टील मी बेसिक पासून शिकवणार. ठीक आहे, लक्ष द्या. यात x कॉमन काढला, x प्लस 5, यात -2 कॉमन काढतो, x प्लस 5. ठीक आहे, आता काय झालं, x प्लस 5 आणि इकडे x -2. ओहो, मग आन्सर काय येणार, x इज इक्वल टू -5 आणि x इज इक्वल टू 2. -5 तर आपण घेऊ शकत नाही. -5 का घेऊ शकत नाही बाळांनो, कारण -5 जर आपण घेतलं तर तो नॅचरल नंबर आहे का, नाहीये. सो आपण याला घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत. x इज इक्वल टू 2, म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय फक्त आणि फक्त x इज इक्वल टू 2 ठेवल्यावरच होणार. x² प्लस 3x मायनस 10 इज इक्वल टू 0. अरे काल का नालायकांनो, काल का? हा, म्हणजे सर ऐका, म्हणजे आता आम्हाला कळालंय. सर मला एक सांगा, जर इथे युनिव्हर्सल दिलं असेल, युनिव्हर्सल क्वांटिफायर दिला असेल, तर सर सगळे नंबर्स तर सॅटिस्फाय नाहीत करत. तुम्ही म्हणताय फक्त 2 पुट केल्यावर सॅटिस्फाय होतं. एक्झॅक्टली. मग सर हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? फॉल्स आहे नालायकांनो, फॉल्स आहे. बिकॉज काय की ऑल नंबर सॅटिस्फाय नाहीत करत. कोणता सॅटिस्फाय करतो, एक्स जर आपण 2 केला तरच सॅटिस्फाय करतो. ठीक आहे सर, पण आता इथे क्वांटिफायर त्यांनी दिला होता का बाळांनो? मी इथे क्वांटिफायर अज्युम केलाय की ऑल वाला क्वांटिफायर आहे, x² प्लस 3x मायनस 10, ऑल वाला, युनिव्हर्सल वाला. सर पण मग आता आपण इथे असं घेऊ शकतो का की बाबा निगेटिव्ह एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर जर आपण याला पुट केला तर आपण या स्टेटमेंटला ट्रू प्रूव्ह करू शकतो का? एक्झॅक्टली करू शकतो ना, करू शकतो. का नाही करू शकत? आता आपण काय म्हणणार आहे, आता हे सॉल्व्ह केल्यानंतर आपण म्हणणार की एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर जर असेल, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असेल तर हे स्टेटमेंट x² प्लस 3x मायनस 10 इज इक्वल टू 0 हे स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे, जर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असेल तर. आणि का? कारण की बाळांनो लक्ष द्या, बिकॉज पेपर मध्ये आपल्याला लिहायचंय सिन्स x is equal to 2 satisfies the condition. The condition. पण फॉर एक्झाम्पल मी इथे एक एक्झाम्पल घेतलं की जर युनिव्हर्सल क्वांटिफायर असता तर हे स्टेटमेंट ट्रू असतं का? नसतं. आता या स्टेटमेंटला बेसिकली आपल्याला ट्रू मध्ये कन्वर्ट करायचं होतं, तर ट्रू मध्ये कन्वर्ट कसं करणार मी, तर त्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर लावणार. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, ठीक आहे ना, कळते का मला काय म्हणायचंय? सर बट आन्सर कसं लिहिणार? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर नुसता लिहिणार का? नाही, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर लिहिणार मी. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ऑफ x belongs to natural number, comma x² plus 3x minus 10 is equal to 0. Statement is true since x is equal to 2 satisfies the condition. मॉरल ऑफ द स्टोरी, तुम्हाला ही गोष्ट कळतीये का की मी काय करतोय, काय प्रूव्ह करतोय, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर काय करतो, युनिव्हर्सल क्वांटिफायर काय करतो, या गोष्टीला महत्व आहे बाळांनो. आय होप तुम्हाला कळत असेल, आय होप तुम्हाला कळत असेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. सेकंड आहे 3x minus 4 is less than 9. 3x minus 4 is less than 9. ठीक आहे ना. आय थिंक तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे थर्ड वालं आहे. सो सेकंड वालं जे आहे ना ते आपण एकदा चेक करूया. सेकंड वालं जरा थोडंसं हे झालंय बाळांनो, लक्षात घ्या, टेक्निकल ग्लिच झालाय बाळांनो. ठीक आहे ना. पीपीटी बनवणाऱ्यांनी चुकीची पीपीटी बनवलेली आहे सर.
सर कोण आहे तो, कोण आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. बाळांनो मीच आहे. लक्ष द्या. आता एन स्क्वेअर, एन स्क्वेअर, सर एन स्क्वेअर आहे का हा बाळांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना ही टोपी म्हणजेच एन स्क्वेअर. एन स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. आता याला कोणता क्वांटिफायर यूज करू शकतो आपल्याला चेक करायचं. इथे मी तुम्हाला हिंट कोणती दिली नाही ना, मी तुम्हाला काय सांगितलंय की बाबा हे ट्रू आहे का फॉल्स आहे चेक करा. मी तुम्हाला डायरेक्टली सांगितलं एन स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. बाळांनो आता आपण एक एक व्हॅल्यूज पुट करू आणि चेक करू की याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर देता येईल का, याला उलटावाला ए तो आपला युनिव्हर्सल क्वांटिफायर देता येईल. युनिव्हर्सल क्वांटिफायर देता येईल का एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर देता येईल. युनिव्हर्सल का एक्झिस्टेन्शियल, युनिव्हर्सल ठीक आहे लक्षात घ्या. n square is greater than or equal to 1, right? Let's assume n is equal to 1. एक चा स्क्वेअर एक, ग्रेटर आहे नाही बट इक्वल टू आहे येस. n पुट करू 2, 2 चा स्क्वेअर 4, ग्रेटर आहे येस, इक्वल टू आहे नो, म्हणजे ग्रेटर तर आहे येस. ठीक आहे. 3, 3 चा स्क्वेअर 9, ग्रेटर आहे येस, ठीक आहे, इक्वल टू आहे नो बट ग्रेटर तर आहे येस. ठीक आहे. सो सांगायचा मुद्दा काय, 4 पुट करा, 5 पुट करा, नॅचरल नंबर सगळे पुट करा, हे सगळ्या नंबरला सॅटिस्फाय करताय ना आला एक. म्हणजे हे काय आहे, हे आहे बाळांनो युनिव्हर्सल क्वांटिफायरचं एकदम खतरनाक एक्झाम्पल. युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर. ठीक आहे. सो आता आपण कसं लिहिणार याला, युनिव्हर्सल क्वांटिफायर n बिलोंग्स टू नॅचरल नंबर, ठीक आहे ना, कॉमा n स्क्वेअर ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 इज ट्रू since all the natural number satisfies the given condition. Okay, done. ओके डन. एकदम खतरनाक व्यवस्थित लिहिलेलं आहे. सर लाल कलर एकदम खुनी वाटतोय. ठीक आहे बाळांनो, मी कलर चेंज करतो. ठीक आहे, कारण आजकाल आयुष्यात लोक कलर चेंज करतात. मलाही जमत नाही हे, बट तुमच्यासाठी करतो कलर चेंज. लक्ष द्या. ओके, तर चालायचं आता पुढे. पुढे नाही सर, मागे, कारण की हा दुसरा क्वेश्चन होता तुमच्या पीपीटी मध्ये, आता हे मागे गेलेलं आहे. येस, तिसरा क्वेश्चन. बाळांनो हा तिसरा क्वेश्चन आहे. येस, माझ्या पीपीटी मध्ये पण तिसराच आहे, बघा ना, तिसरा क्वेश्चन. ठीक आहे. 3x minus 4 is less than 9. ओके, लेट्स चेक बेटा, लेट्स चेक. लेट पुट x is equal to 1. काय होणार, 3 into 1 3, 3 minus 4 minus 1 is less than 9. बाळांनो हे सॅटिस्फाय होते. ठीक आहे, बट नॅचरल नंबर आन्सर येत नाहीये याचं, बट ठीक आहे चला. x is equal to 2, 3 दुने 6, 6 minus 4, 6 minus 4 2 येतात, 2 is less than 9. येस, ठीक आहे. x is equal to 3, 3 त्रिक 9, 9 मधून 4 गेले, 5 उरले, 5 is less than 9. ट्रू. सर मला तर वाटतं हे ना युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे बरं का, सगळं सॅटिस्फाय होते. थांब बाळा, चेक करू. x is equal to 4, 4 त्रिकुम 12, 12 मधून 4 गेले, 4 त्रिकुम 12, 12 मधून 4 गेले सर, 12 मधून 4 गेले, 8 राहिले. राईट. x is equal to 5, 5 त्रिक 15,
15 आणि त्यातून 4 गेले, 15तून 4 गेले, 15तून 4 गेले, सर 11, 11 उरले, 11, 11 इज लेस देन 9. ओहो, चोर पकडा गया. म्हणजे इथपर्यंत काहीच सीन नव्हता बाळांनो, इथपर्यंत काहीच सीन नव्हता. इथपर्यंत सगळं आयुष्यात चांगलं चाललं होतं. कलाटणी तर 5 ने मारली, कलाटणी तर 5 ने मारली बाळांनो, कलाटणी 5 ने मारली आयुष्यात. एक फेज असते बाळांनो, आपलं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक वक्त बदल गए, जज्बात बदल गए होतात, आपल्याला धक्का बसतो. आपण म्हणतो हे कसं काय झालं, मी तर हॅप्पी हॅप्पी फील करत होतो, माझ्या बरोबर हे कसं काय झालं. ठीक आहे ना, तसंच काही झालेलं आहे एक्सच्या बाबतीत. एक्सच्या बाबतीत तसंच काही झालंय आपलं, की एकदम चांगलं असताना अचानक एक्स बदलला. सर तुम्ही काय बोलताय, मी इथल्या एक्स बद्दल बोलतोय नालायकांनो, लक्ष द्या, डोंट टेक इट पर्सनल. ठीक आहे, सो एक्सनी ते कलाटणी मारली, कलाटणी, कलाटणी पलाटणी. ठीक आहे ना, आणि आपला पूर्ण खेळ खल्लास, खेळ खतम बेटा, खेळ खतम. सर मग आता याला काय म्हणणार, याला युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणू शकतो का, युनिव्हर्सल क्वांटिफायर याला म्हणूच शकत नाही. मग सर काय म्हणणार याला, एक तर सॅटिस्फाय करतोय पण एक पेक्षा जास्त सॅटिस्फाय करतात पण सगळे नाही करत सॅटिस्फाय. तर याला म्हणतात आपण एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्स ची व्हॅल्यू मध्ये आपण सगळे पुट केले नंबर्स, नॅचरल नंबर, तर सगळे सॅटिस्फाय नाहीत करत आहेत, काहीच सॅटिस्फाय करतायत. ठीक आहे, सो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे आणि ते सॅटिस्फाय करणारे कोण आहेत, 1 2 3 4. ठीक आहे, हा 5 वगैरे नाही होते. सर मग त्याला प्रेझेंटेशन कसं करायचं, प्रेझेंट कसं करायचं, बोर्ड मध्ये आन्सर कसं लिहायचं, सर सांगा ना, सर प्लीज सांगा, सर सिक्रेट नका ठेवू. वाढनो लगेच लगेच सांगतो, लगेच उघडा डोळे बघा नीट. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये मी असं लिहिणार 1 2 3 4 हे नंबर सॅटिस्फाय करतायत, बट 5 चा नंबर सॅटिस्फाय नाही करते बाळांनो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता मी कसं लिहिणार, की हा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर याला मी लावू शकतो, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ऑफ एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सर कलर चेंज करा ना बाळांनो, आयुष्यात माणसं कलर चेंज करतात, मी पण करतो. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ऑफ एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, कॉमा 3x minus 4 is less than 9 is true since x is equal to 1 2 3 4. बाळांनो याच्या पुढे शांत बसा, आता याच्या पुढे काय नाही, 5 टाकलं तर नाही सॅटिस्फाय करणार, राईट. सो 1 2 3 4 हे सॅटिस्फाय करतात बाळांनो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर मध्ये. ठीक आहे ना, सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन और स्टेटमेंट आपण म्हणू शकता, गिवन कंडिशन म्हणू शकता किंवा गिवन स्टेटमेंट म्हणू शकता. सो बेसिकली काय आलं तुम्हाला, ट्रू काय, इथे मी क्वांटिफायर कोणता वापरायचा काय आला. ओके डन बेटा, एकदम सिंपल, लाईफ इज इझी. ओके चला पुढे. बाळांनो आता चौथा जो पण काय आहे ना तुमचा क्वेश्चन, तो नीट बघा. 2n-1 इज इक्वल टू 5. सर मला आता याच्यामध्ये वाटतंय ऑल व्हॅल्यूज ऑफ एन आहेत ना नॅचरल नंबरच्या, त्या पुट केल्या ना तर आन्सर योग्य येईल. चेक करू बाळांनो, चेक करू, नालायकपणा करू नका. सो एन ला जर मी समजा 1 मानलं, एन ला 1 मानलं तर 2 इंटू 1 2. काय काय नालायक म्हणणार 2 इंटू 1 1. ठीक आहे, आता त्यांना मी हे नाही शिकवत बसणार 2 इंटू 1 काय होतात. ठीक आहे ना, सो एन ला जर मी 1 मानलं तर 2 आन्सर असणार, 2 मायनस 1 1 आन्सर असणार. 1 इज इक्वल टू 5 होतं का, घंटा होतं बाळांनो. ठीक आहे ना, आता या केस मध्ये हे तर सॅटिस्फाय नाही करत आहे. एन इज इक्वल टू आपण ठेवूया बाळांनो, चला 2. 2 इंटू 2 इंटू 2 बाळांनो होतात 4. 4 मायनस 1 4 मायनस 1 होतात 4 मायनस 1 3. 3 इज इक्वल टू 5 सॅटिस्फाय होतंय, नाही होत सर. सर मला तर आता असं डाऊट यायला लागला की कोणच सॅटिस्फाय नाही करणार. चेक करू बाळांनो, चेक करू, पेशन्स. n इज इक्वल टू 3, बेत्रिक 6 6 मायनस 1 5 5 इज इक्वल टू 5. ओ
सॅटिस्फाय. n इज इक्वल टू सर 4, 4 दुने 8, 8 मधून 1 गेला 7, 7 इज इक्वल टू 5 नाही. सो बेसिकली आपल्याला कळालं की भाई साहब n इज इक्वल टू 3 पुट केला तर आणि तर आपलं आन्सर सॅटिस्फाय होतंय. पण सर n इज इक्वल टू 1 2 बाकीच्या गोष्टी टाकल्या तर होतंय का? नाही होत, नाही होत, नाही होत. मग सर तुम्ही काय म्हणाल याला? तुम्ही म्हणाल का युनिव्हर्सल क्वांटिफायर? मी का म्हणू बाळांनो? हे युनिव्हर्सल क्वांटिफायरचं एक्झाम्पलच नाहीये, नाहीये हे युनिव्हर्सल क्वांटिफायरचं एक्झाम्पल. सर कंट्रोल. सर मग कशाचं आहे? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर काय म्हणतो? ऍटलीस्ट वन व्हॅल्यू ऑफ एन सॅटिस्फाईज द गिवन इक्वेशन, देन इट इज अ एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. करेक्ट, 100% राईट. ठीक आहे. सो आपण याला लिहिणार कसं? आता लिहायचं कसं बोर्ड मध्ये ते बघा. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ऑफ n belongs to natural number comma 2n minus 1 is equal to 5. राईट. आता मी हे लिहिलं. आता पुढे बघा मी काय लिहितो. सिन्स n is equal to 3 only satisfies हे लिहिलं इज ट्रू असं पण लिहा बरं का. इज ट्रू सिन्स n is equal to 3 only satisfies the given condition. मुझे साफ दिखाई दे रहा है बा, मुझे साफ दिखाई दे रहा है. ठीक है. सो बेसिकली काय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे याला. ठीक आहे ना? दिखाई दे गया बच्चू? ओके डन. चला पुढे. आता बघा पुढे. y plus 4 is greater than 6. ओहो, y plus 4 is greater than 6. लेट्स चेक. y is equal to बाळांनो आपण पुट करूया 1. 1 plus 4 5. 5 is greater than 6. अब बाबाजी का ठुल्लू. y plus 1 1 plus 4 5. 5 is not greater than 6. Therefore this statement is false. एक जरी फॉल आला, एक जरी चुकीचा निर्णय आला तर बाळांनो तिथे युनिव्हर्सलचे चान्स जातात आणि तिथे येतो आपला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ओके डन. सो बाळांनो मला सांगा, सॅटिस्फाय नाही करत. y इज इक्वल टू 2. आता काही फायदा नाही. आता 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 मला खेळायचंच नाही, कारण आता मला माहिती 2 पुट केला तरी सॅटिस्फाय होईल. सर 2 केल्यावर नाही होणार. ग्रेटर दॅन कुठे? हा सॉरी 3 पुट केल्यापासून आता इथून बघा. 3 पुट केला ग्रेटर, 4 ग्रेटर, 5 ग्रेटर, 6 ग्रेटर 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 ग्रेटर. आता पण सर 1 आणि 2 नाही करत आहे. जाऊ दे ना त्या 1 2 ला, सोडा ना त्याला. त्यांना कशाला बघताय? करून टाकायला युनिव्हर्सल. नाही नालायकांनो. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असणार का? बिकॉज युनिव्हर्सल तेव्हाच येतो जेव्हा सगळे आपले असतात. पण प्रकृतीचा नियम आहे, 1 2 असतात असे कार्टे की जे आपले नसतात. सो युनिव्हर्सल क्वांटिफायर नाहीये. हा कोणता आहे? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. समझ रहे हो? ठीक आहे. सो बघा आता इथे लिहिणार मी एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायरचं सर साइन कसं असतं? उलटा ई. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर बघा ना बाळांनो किती म्हणजे खतरनाक आहे. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आपल्याला जीवनाचं सार सांगतो. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर काय म्हणतो माहिती का? की सगळे आपले नसतात. सगळे नसतात आपले. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणतो की ऍटलीस्ट एक जण आपला असतो किंवा एकापेक्षा जास्त, बट सगळे नसतात. सगळे नसतात. आणि उलटा ए युनिव्हर्सल क्वांटिफायर काय म्हणतो माहिती का? हे विश्वची माझे घर, हे सगळं अख्खं महाराष्ट्र माझा, भारत माझा, पाकिस्तान माझा, बांगलादेश माझा, नेपाळ, चेन्नई, कोलकाता, वेस्ट इंडिया, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, सगळा माझा. बाळांनो हे ट्रू नाहीये. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ट्रू आहे. लाईफ मध्ये सगळे आपले नसतात बाळांनो. 1 2च आपले असतात, थोडेच आपले असतात, मोजकेच आपले असतात. बाकीचे सगळे आपले नसतात बाळांनो. आपण त्यांना आपलं मानतो. आपण म्हणतो युनिव्हर्सल क्वांटिफायर, युनिव्हर्सल क्वांटिफायर, युनिव्हर्सल क्वांटिफायर. पण ते आपल्याला म्हणतात एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. क्या बात कही दी सर.
existential quantifier of y belongs to natural number y plus 4 is greater than 6 is true since some natural number satisfies the condition. पुढे 3y minus 2 is less than or equal to 9. तर आता याला सॉल्व करायचंय. चला सर आम्ही सॉल्व करणार. सर तुम्ही आता काहीच बोलू नका, आम्ही सॉल्व करणार आहात. ठीक आहे, मी काहीच बोलत नाही. y इज इक्वल टू 1. ठीक आहे ना. 3 मायनस 2 1 1 लेस देन और इक्वल टू 9. करेक्ट. y इज इक्वल टू 2. 6 मायनस 2 4 लेस देन और इक्वल टू 9. ट्रू. y इज इक्वल टू 3. 3 त्रिक 9 9 मधून 2 गेले 9 मधून 2 गेले 7 लेस देन और इक्वल टू 9. बरोबर. 3 चौक 12 12 मायनस 2 10 10 लेस देन और इक्वल टू 9. सर तुम्ही ट्राय करू नका, मला तर वाटतंय सगळेच नंबर सॅटिस्फाय करणार आहेत. सर सोडून द्या, सर सोडून द्या, गिव्ह अप करा सर तुम्ही. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर नाही होणार. हे आपला युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. सगळे आपलेत सर, सगळे आपलेत सर. नालायकांनो चेक करा. ठीक आहे ना. y इज इक्वल टू 5. 5 त्रिक 15 15तून 2 गेले. घ्या आता, घ्या. 15तून 2 गेले किती राहतात? आय रिपीट, 15तून 2 गेले किती राहतात? 13. 13 लेस दॅन और इक्वल टू 9 आहेत का? आहेत का? नाही. आहेत का सगळे आपले? नाही. तर मग एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर है का यूनिवर्सल क्वांटिफायर है? चिल्ला चिल्ला के बता रहा था मैं, चिल्ला चिल्ला के. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, हमारी कश्ती डूबी, वहां पे पानी 50 ml था. ठीक आहे. सो सांगायचा मुद्दा हा आहे की इथून पुढे सॅटिस्फाय नाही करणार. पण सॅटिस्फाय कोण करते? 1 4 7 आणि 10 फक्त. सो ठीक आहे, काय हरकत नाही. मग आता याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणू का युनिव्हर्सल क्वांटिफायर? फिर वही बात, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. सर लिहायचं कसं हे मला कळत नाही सर, मी ब्लँक होतो. नालायक मग तू. बिलॉंग्स टू नॅचरल नंबर कॉमा 3y मायनस 2 लेस देन और इक्वल टू 9. ठीक है ना. 3y belongs to and okay is true since some value of y satisfies the given condition. Only some value. कोणत्या सॅटिस्फाय करतात ते पण लिहावं लागेल तुम्हाला. 1 2 3 समथिंग. ठीक आहे ना. 4. गुड. आता पुढे जाऊ चला. हा सर फाइनली वो दिन आ गया कि आपने एक्सरसाइज नंबर 2 लेके आ गए आप. यस बेटा जी, एक्सरसाइज नंबर 2. आता हा जो एक्सरसाइज आहे ना, हा खूप इंटरेस्टिंग आहे बाळांनो. इंटरेस्टिंग काय तुम्हाला कळेल. खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मजेदार आहे, खूप मजेदार म्हणजे लिटरली इतका मजेदार आहे ना की भाई साहब तुम्हाला असं वाटेल की काय चिल्लर आहे हा. ठीक आहे ना. एवढा मजेदार आहे हा. लक्षात घ्या. आत्माराम तुकाराम भिडे, गोकुलधाम सोसायटी का एकमेव सेक्रेटरी. ठीक आहे. एक चेक तर करू आपण कसं दिसतं. लेट्स सी. कमेंट मध्ये सांगा की हे छान दिसतं का मी असं ओपन करून एकदम तसं चांगलं दिसतं. बट मी आता उरलेले लेक्चर असं ट्राय करणार आहे की लेट्स सी. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया, मैं हूं मैथ्स का डॉन, मैं हूं डॉन. चला सर. ओके डन. आता बघा इथे युनिव्हर्सल क्वांटिफायर x बिलॉंग्स टू बी. बी फॉर बॉल. नो नो नो. इथे बघा क्वेश्चन बघा. इफ बी इज 2 3 5 6 7 डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. ओके डन बेबी. लेट्स काम डाउन.
ठीक आहे, बी चा सेट दिलाय तुम्हाला 2 3 5 6 7 आणि तुम्हाला सांगितलंय की हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे एकदा चेक करा. क्वांटिफायर्स दिलेले आहेत नालायकांनो, लक्ष द्या. आणि क्वांटिफायर्सचा अर्थ तुम्हाला 10 वेळा मी इथे उड्या मारून मारून शिकवलंय की क्वांटिफायर्स कोणते काय करतात. ठीक आहे ना. सो बाळांनो मला आता तुम्ही सांगणार आहात की इथे कोणतं क्वांटिफायर आहे. सर हे क्वांटिफायर युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे. ओहो ओहो, करेक्ट करेक्ट करेक्ट. ठीक आहे ना. युनिव्हर्सल क्वांटिफायर काय सांगतंय ते लावलंय त्यांनी एक्स ला. ओके, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू बिलॉंग्स टू बी. ओके, बिलॉंग्स टू बी म्हणजे हा बी. बाळांनो बी कोणता आहे नीट बघा नालायकांनो, हा बी आहे. ठीक आहे ना. आणि काय सांगितलंय, सच दॅट एक्स इज अ प्राइम नंबर. प्राइम नंबर, मेरा प्राइम नंबर. ठीक आहे, चेक करू आता प्राइम नंबर आहे का. 2 प्राइम नंबर आहे, यस. 3, ओहो. 5, ओहो. सर बरोबर आहे सर, ट्रू लिहून टाका सर, ट्रू लिहून टाका. बाळांनो चेक करू. 6, हे माताजी 6 नाहीये, 6 नाहीये. 7, ओहो. ठीक है, सो बेसिकली सर 6 नहीं है तो इट्स ओके ना. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. पण बाळांनो यांनी क्वांटिफायर कोणता यूज केलाय, युनिव्हर्सल क्वांटिफायर. यांनी जर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर यूज केला असता ना तर मला चाललं असतं, पण यांनी युनिव्हर्सल क्वांटिफायर यूज केला. मी या स्टेटमेंटला फॉल्स म्हणणार, फॉल्स म्हणणार, फॉल्स म्हणणार. तर का मग कसं लिहिणार सर, मी लिहिणार सिन्स x is equal to 6, x is equal to 6, which belongs to B, does not satisfy the given condition, does not satisfy, does not satisfy the given condition. ठीक आहे ना, गिवन स्टेटमेंट किंवा गिवन कंडिशन किंवा असं मी म्हणू शकतो डज नॉट सॅटिस्फाय एक्स इज अ प्राइम नंबर. एक्स इज अ प्राइम नंबर. ठीक आहे, सो मी काय म्हणणार, हेन्स गिवन स्टेटमेंट ची ट्रूथ व्हॅल्यू इज द फॉल्स. हेन्स गिवन स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू, हेन्स गिवन स्टेटमेंट truth value is equal to false. पुढे b is equal to 2 3 5 6 7. ओहो, 2 3 5 6 7, 2 3 5 6 7 माहिती आम्हाला ते काय 2 3 5 6 7. बट आता क्वेश्चन काय, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. ओके, एक्झिस्टेन्शियल. ओके, n belongs to B. Okay, okay, okay. Cool down, cool down. Such that n plus 6 is greater than 12. Okay, let's check, let's check, let's check, baby. ठीक है ना. आता let's put n is equal to 2. 2 plus 6 is greater than 12. Satisfies. Oh, satisfies. Sir, not satisfy. अरे बाप रे. Sir, 3 plus 6 satisfies. Not satisfies. 9 येतं sir. ओहो ओहो, बापरे, डज नॉट सॅटिस्फाय. सर मला तर वाटतं हे रॉंग स्टेटमेंट आहे. बघू बाळा, 5 plus 6 इज ग्रेटर दॅन 12. बरोबर, रॉंग सर, इट इज 11. ठीक आहे. ओहो ओहो, 6 plus 6 12, 6 plus 6 आता तरी सॅटिस्फाय. ग्रेटर, नो ग्रेटर, इट इज इक्वल. ओहो ओहो ओहो, फॉल्स देऊनच टाकतो आता. होप्स संपल्या माझ्या. सर आयुष्यात शेवटची संधी भेटली पाहिजे सर. सर आयुष्यात सगळ्यांना शेवटची संधी भेटते. 7 ला पण एकदा संधी देऊन बघा, काय माहिती तुमचं आयुष्यच एकदम उजाळून निघेल. 7 plus 6 is greater than 12. 7 plus 6 is 13, which is greater than 12. मिल गया मुझे जिसका था इंतजार. सो सांगायचा मुद्दा काय, एक सॅटिस्फाय करतंय, 7 वाला सॅटिस्फाय करतंय. लावा ताकद. ठीक आहे ना, नात करती काय, लावा ताकद.
ठीक है. सो बेसिकली एकच सॅटिस्फाय करते. सर खुश का होत आहे? एकच सॅटिस्फाय करते. अरे बाळा, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर आहे, एकच सॅटिस्फाय करणार पाहिजे. येस. सो बेसिकली द स्टेटमेंट इज ट्रू. स्टेटमेंट ट्रू झालेला आहे सर. येस येस येस, स्टेटमेंट ट्रू. सर तुम्ही एवढे का खुश होताय? स्टेटमेंट ट्रू झालेला आहे सर. Existential quantifier of n belongs to B such that n plus 6 is greater than 12. N plus 6 is greater than 12 is true. The given statement is true because किंवा सिन्स पण लिहू शकता तुम्ही. तुम्हाला सिन्स आवडत असेल तर सिन्स लिहा. बिकॉज आवडत असेल तर बिकॉज लिहा. सिन्स बिकॉज n plus 6 is greater than 12. ठीक है. बिकॉज n plus 6 greater than 12 where n is equal to 7 satisfies the condition. Truth value true. ओके बाळांनो, ऐका, माझी एक हंबल रिक्वेस्ट आहे. तुम्ही आता हे लेक्चर करताय, एक रिक्वेस्ट सर, प्लीज प्लीज सर, प्लीज 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 बाळांनो, प्लीज. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी सरांनी पुढचे लेक्चर्स घ्यावेत, टू बी हॉनेस्ट, हे मी जोकच नाही करत बाळ, इट इज माय सिन्सिअर रिक्वेस्ट. मला तुमच्याकडून रिस्पॉन्स तसा भेटत नाहीये बाळांनो. मी कष्ट करतोय, काम करतोय, मी तुमच्याकडून मागतोय काय? मी तुम्हाला QR स्कॅनर दिलाय म्हणतोय काय याच्यावर 500 टाका, 5000 टाका? नालायकांनो, या व्हिडिओजवर तेवढ्या लाईक्स येत नाहीयेत. लाईक्स हवेत बाळांनो मला. युअर लाईक इज द कन्सिडरेशन फॉर मी. सर काय बोलताय? येस, बिकॉज तुमच्या लाईक्सने मला एक उत्स्फूर्त प्रतिसाद येतो. मला असं वाटतं नाही, मुलांसाठी आता पास्ट इयरचे क्वेश्चन्स आणावे, हे करावं ते करावं, पण मी नाही करते आता, कारण की तुम्ही तसा प्रोत्साहनच देत नाही. तुम्हाला लाईकचं बटन दाबायला नालायकांनो काय होतं? तुम्ही माझ्या व्हिडिओजवर लाईक द्या. एवढे लाईक द्या ना, आपण या व्हिडिओचं टार्गेट ठेवूया 20 लाईक्स. जर 20 लाईक्स नाहीत ना आले, मी मॅथ्सचं लेक्चर उद्या अपलोड होऊनच देणार नाही. मी सिस्टीमवर जाऊन बसणार, मी म्हणणार बंद कर दो, ये बंद कर दो. सो आज तुम्ही हे लेक्चर बघत असाल, मला 20 लाईक्स हवेत. 20, आय वॉन्ट 20. ठीक है, पुढे. तो तीसरा क्वेश्चन मानो, B इज इक्वल टू 2 3 5 6 7 हमको पता है सर. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर दिलाय. ओहो, म्हणजे काही व्हॅल्यू सॅटिस्फाय करतात का चेक करायचं. n बिलॉंग्स टू B. ओके, B मधलाच n आहे, ठीक आहे. सच दॅट 2n plus 2 इज लेस दॅन 4. ओके, लेट्स पुट अँड चेक. ठीक है, 2 into 2 plus 2 इज लेस दॅन 4. अरे ये तो बात तो गलत हो गई रे, क्योंकि 4 plus 2 6 होता है रे, और 6 तो छोटा होता है रे. ठीक है ना. आता 3 पुट केला तर 3 दुने 6, सॉरी 2 दुने 4, 4 आणि 2 6 झालते. आता इथं 3 दुने 6, 6 आणि 2 8. ओहो, आता मग हे पुढचे पण सॅटिस्फाय नाहीत करणार, बिकॉज हे तर ग्रेटर होत जाणार. म्हणजे यातले कोणते सॅटिस्फाय नाही करणार? शिट. दुःख झालं मला, कारण मला वाटायचं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर कधी फॉल्स नसेल, बट फॉल्स आहे, बिकॉज नन ऑफ द नंबर इज सॅटिस्फाइंग द गिवन कंडिशन. तर सर आता काय लिहायचं आपण? सिन्स नो व्हॅल्यू सॅटिस्फाइज द गिवन कंडिशन, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस गिवन स्टेटमेंट इज अ फॉल्स. सिन्स नो व्हॅल्यू ऑफ बिलॉंगिंग टू सेट बी, नो व्हॅल्यू ऑफ n belonging to set B to set B is satisfying the given condition
मुझे बहुत दुख हो रहा है, ट्रूथ वैल्यू क्या है सर? फॉल्स। दुख इस बात का नहीं कि ये स्टेटमेंट फॉल्स है, दुख इस बात का है अपनों जिनको मैंने अपना समझा वही इस वीडियो को लाइक नहीं करते। जो मेरे प्यारे स्टूडेंट्स है वही नालायक लोग। सर प्यारे नालायक, यस, वही लाइक नहीं करते। इस बात का गम है, बाकी कुछ गम नहीं जिंदगी में। ठीक है, आगे बढ़ते। बी, यूनिवर्सल क्वांटिफायर, ये यूनिवर्सल क्वांटिफायर, ये ठीक है। यूनिवर्सल क्वांटिफायर y belongs to b such that y square is the negative. ओ y square is negative. अरे भाई, युनिव्हर्सल वाले सुधारणारच नाहीत, नालायक लोक आहेत हे लोक, ठीक आहे ना। आता यातला कुठल्या नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह येईल? हुबलाक लोक आहेत, एक नंबर हुबलाक लोक आहेत भाई। काय बोलू आता मी, काय आता काय बोलणार मी याच्यावर? मला बोलायला शब्दच नाहीये। मी पहिले खुश झालो, तुम्ही बघितलं, मी उड्या मारल्या, मी नाचलो, मी गायलो भाई साहेब। मला वाटलं युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे, एक तरी आता ट्रू असेल, पण हे नालायक लोक सुधारणार नाही। ठीक आहे ना। काय सांगितलंय? y बिलॉंग्स टू बी सच दॅट y स्क्वेअर इज द निगेटिव्ह नंबर। हे स्टेटमेंटच फॉल्स आहे। नो व्हॅल्यू ऑफ y belonging to set b satisfies the given condition, hence the truth value of this statement is a false. I repeat, मागे जाऊन परत एकदा ऐका। No value of y belonging to set b satisfies the given condition, therefore the statement's truth value is false. सर लिहा ना, मी म्हटलं ना माझा मूडच गेलाय। काय आहे y स्क्वेअर इज निगेटिव्ह? अरे 2 टाकून सर, 3 तर टाकून बघा, कदाचित होईल। सर 6, नालायक आहात तुम्ही मग, तुम्हाला टाकण्याची गरज आहे आता। ठीक आहे, कोणता नंबर आहे बाळांनो की ज्याचा स्क्वेअर केल्यावर निगेटिव्ह येईल? अरे भाई, महाराष्ट्र पाठ्यपुस्तक, ठीक आहे ना, हा चॅप्टर नसता जरी केला तरी सुद्धा त्या लोकांनी आन्सर दिला असतं फॉल्स म्हणून। ठीक आहे, युनिव्हर्सल क्वांटिफायर, मी आता खुश नाही होणार। y belongs to b such that y minus 5 is belongs to natural number. Let's check. 2 minus 5 belongs to natural number. अरे घरी जावा, तुम्ही सुधारणारच नाही। 2 minus 5 काय येतं? -3 काय नॅचरल नंबर आहे? नॉनसेन्स। 3 minus 5 2 -2 भाई नॅचरल नंबर आहे, नॉनसेन्स। 5 minus 5 0 नॅचरल नंबर। 6, अरे भाई सब नाहीये भाई, बस कर। ठीक आहे, सो आता काय सांगणार की y belonging to set b, the values of y belonging to set b does not satisfy the given condition, therefore the truth value of this statement is false. ठीक आहे सर। 7 minus 5 2 तर येतो भाई, ऑल व्हॅल्यूज पाहिजेत रे, बिकॉज आपण युनिव्हर्सलचं बोलतोय। क्वांटिफायर कोणता यूज केलाय? एक्झिस्टेन्शियल असताना तरी खुश झालो असतो मी, पण हे क्वांटिफायर नाले कोणते पुट करतायत? युनिव्हर्सल क्वांटिफायर पुट केलाय। व्हॉट इज दिस यार, व्हॉट इज दिस? खेळायचंच नाही मला हा खेळ। ठीक आहे, सो बाळांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ऑन अ जेन्युइन रिक्वेस्ट, ऑन अ सिरियस नोट, की तुम्ही प्लीज व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा यार, भरभरून कमेंट करा। मी रोज कमेंट वाचतो तुमच्या, पण काही पडतच नाही तुमच्या कमेंट यार। सर मग कोणत्या कमेंट वाचतो मी? कुठल्या पण व्हिडिओच्या कमेंट वाचायला लागतो मग? ठीक आहे, तुम्ही कमेंट करावा आणि तुम्हाला आवडत असेल तर सांगा मला की काय आवडलं तुम्हाला लेक्चरमध्ये। तुम्हाला जर इम्प्रूव्हमेंट हवी असेल, अजून कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल तर सजेशन्स द्या, ते तुम्ही स्वतःलाच द्या, मला नका देऊ सजेशन्स। ठीक आहे, आणि अजून काय अजून चांगलं वाटतं? स्वामी सर इज अ ग्रेट, एवढं तरी टाकू शकता तुम्ही जर काय टाकायचं असेल तर। ठीक आहे, तुमचा प्रेम आणि आमची ताकद मिळून आपण करणार आहोत 12वी बोर्डवर मात। ठीक आहे, सो चला मित्रांनो, बाय बाय, टेक केअर। ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये। टार्गेट आपला असणार आहे 20 लाईक्स ऑन दिस व्हिडिओ।